खूप छान झालेला आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज मी बनवणार आहे कैरीचा तकू। त्यासाठी एक कैरी घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, खिसून घ्यायची आहे। खिसून घेतले, भांड्यामध्ये घेतलेले आहे। अर्धी वाटी गूळ आहे, गूळ टाकायचा आहे। गूळ बारीक बनवून घेतलेला आहे। छोट्या चम्मचने 1 चम्मच मीठ टाकायचं आहे। 1 चम्मच लाल तिखट एकत्र करून आहे, एकत्र बनवलं आहे। 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिट झालेले आहेत। गूळ पूर्ण विरघळलेला आहे। एक चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। लहान नाही, थोडंसं मोठंच पाहिजे शेंगदाण्याचं कूट। फोडणी द्यायची आहे। फोडणी द्यायचे, 1 चम्मच तेल घेतलेलं आहे, गरम करून घ्यायचे। तेल गरम झाले, गॅस बंद करायचा आहे। मोहरी टाकायचे, जिरे टाकायचे, फोडणी थंड होऊन द्यायची। थोडासा हिंग टाकायचा 1 चम्मच, हळद टाकायची आहे थोडीशी। गरम तेलामध्ये टाकलेलं नाहीये, थंड तेलामध्येच टाकलेलं आहे। थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण तेल। फोडणी थंड झालेली आहे, टाकायची आहे। फोडणी टाकलेली आहे। आंबट गोड तिखट असा हा तकू तयार झालेला आहे। खूप छान झालेला आहे।